नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, मूळदूस हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? मूळदूस हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती आहे? पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुरुमुखी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उगवतो? भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उगवतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड विल्यम बेंटिंक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावलेला आहे? कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते? गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिद्धार्थ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, रात आंधळेपणा हा रोग खालीलपैकी कोणत्या विटॅमिनच्या अभावी होणारा रोग आहे? रात आंधळेपणा हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जीवनसत्व अ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पंजाब राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा खालीलपैकी कोणी केली होती? इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा खालीलपैकी कोणाची घोषणा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भगतसिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, जलियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता? जलियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 13 एप्रिल सन 1919 अमृतसर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, पारो हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? पारो हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भूतान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। ऑप्शन क्रमांक 14, भारतामध्ये नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती? भारतामध्ये नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 8 नोव्हेंबर सन 2016 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, गुगल क्लासरूमची सुविधा अंमलबजावणी करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? गुगल क्लासरूम या सुविधाची अंमलबजावणी करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 प्रत्येक घरामध्ये LPG गॅस जोडणी असणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? प्रत्येक घरामध्ये LPG गॅस जोडणी असणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठीचे न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठीचे न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे? मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यकृत ग्रंथी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पोलिओ लस वयाच्या किती वर्षापर्यंत देता येते? पोलिओची लस वयाच्या किती वर्षापर्यंत देता येते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वयाच्या 5 वर्षापर्यंत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कावीळ हा आजार शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवावर परिणाम करतो? कावीळ हा रोग मानवी शरीरामधील खालीलपैकी कोणत्या अवयवावर परिणाम करतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यकृत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 8 ऑक्टोबर या दिवशी भारतामध्ये खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? भारतामध्ये 8 ऑक्टोबर या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस हा साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारतीय वायुसेना दिवस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सूर्यमालेमधील सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सूर्यमालेमधील सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बुध ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पंजाब केसरी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? पंजाब केसरी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लाला लजपतराय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 गायत्री मंत्र खालीलपैकी कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे? गायत्री मंत्र खालीलपैकी कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला मंत्र आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऋग्वेद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 28 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रीय युवा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय युवा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 12 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो? सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 8 मिनिटे 20 सेकंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मानवी शरीरामधील कोणत्या पेशी ह्या रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? मानवी शरीरामधील खालीलपैकी कोणत्या पेशी ह्या रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पांढऱ्या रक्तपेशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ओडिसा या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ओडिसा या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भुवनेश्वर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 बांगलादेश या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? बांगलादेश या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं चलन आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 टका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पु ल देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विवा शिरवाडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 बालकुपोषणा संबंधीचे कार्य खालीलपैकी कोणी केले होते? बालकुपोषण यांच्या संबंधीचे कार्य खालीलपैकी कोणी केलेलं आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर अभय बंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नायगाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 युनिसेफ ही संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करते? युनिसेफ ही संस्था खालीलपैकी कोणाविषयी कार्य करते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लहान मुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा यांनी खालीलपैकी कोणत्या अवकाश यानामधून प्रवास केला होता? भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा यांनी खालीलपैकी कोणत्या यानामधून प्रवास केलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सुएझ 11 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अल्बर्ट आइन्स्टाईन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 आनुवंशिकता खालीलपैकी कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित करण्यात येते? आनुवंशिकता खालीलपैकी कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित करण्यात येते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 DNA या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 रक्ताभिसरण यांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? रक्ताभिसरण यांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर विल्यम हार्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जागतिक बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वॉशिंग्टन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कल्याण सोना खालीलपैकी कशाची जात आहे? कल्याण सोना ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गहू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 तापी व नर्मदा खालीलपैकी कोणत्या वाहिनी नद्या आहेत? तापी व नर्मदा या खालीलपैकी कोणत्या दिशेने वाहणाऱ्या नद्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम वाहिनी नद्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 संत तुकाराम महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? संत तुकाराम महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 देहू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वतामध्ये आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा पर्वतरांग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्राचीन नालंदा विद्यापीठ स्थित आहे? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्राचीन नालंदा विद्यापीठ स्थित आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील.